नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली। आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, हम सभी जानते हैं कि वसई का इतिहास है। वसई के इतिहास में पहले वसई पर पुर्तगालियों का दबदबा था, कब्जा था। 286 साल पहले नरवीर चिमाजी अप्पाजी ने जंग करते हुए वसई को पुर्तगालियों से आजाद करवाया था। 23 मई के दिन हर साल नरवीर चिमाजी अप्पाजी के शौर्य को याद करते हुए वसई में वसई विजयोत्सव मनाया जाता है। इसी कड़ी में कल 23 मई को भी वसई में विजयोत्सव मनाया गया। हालांकि इस बार आचार संहिता लागू होने की वजह से बहुत बड़ा कार्यक्रम नहीं किया गया और एक साधारण सा कार्यक्रम वसई विरार महानगर पालिका के कला, क्रीड़ा और संस्कृति विभाग द्वारा किया गया। इस अंतर्गत दोपहर को 3 बजे वज्रेश्वरी मंदिर से एक मशाल यात्रा प्रज्वलित करके बाइक रैली द्वारा मशाल यात्रा निकाली गई। वो मशाल यात्रा वसई के पारनाका पहुंची, जहां से एक जुलूस के रूप में मशाल को चिमाजी अप्पाजी स्मारक वसई किला ले जाया गया। वहां बाद में शाम को 6 बजे के करीब चिमाजी अप्पाजी स्मारक और चूंकि बुद्ध पूर्णिमा भी थी तो भगवान बुद्ध के तस्वीर पर माल्यार्पण किया गया। इस कार्यक्रम में वसई विरार महानगर पालिका के आयुक्त अनिल पवार और उनके साथ नालासोपारा विधायक क्षितिज ठाकुर एवं कई गणमान्य लोग शामिल हुए। इस कार्यक्रम में क्या क्या हुआ, कार्यक्रम के अतिथियों ने क्या कुछ कहा, वो देखिए आप वीडियो में आगे। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार। सर्वप्रथम मी वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक, पदाधिकारी बंधूंना आणि भगिनींना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज आपण वसई विरार महानगरपालिकेमार्फत वसई विजय उत्सव हा 286वा आहे, हा आपण साजरा करतो आहे। तांत्रिकदृष्ट्या आत्ताही आचारसंहिता चालू आहे, तसंच 6व्या आणि 7व्या फेजचं इलेक्शन देशामध्ये इतर राज्यांमध्ये सुरू आहे। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आचारसंहिता अजूनही संपुष्टात न आल्यामुळे आपण ह्या कार्यक्रम फक्त पुष्पमाला अर्पण आणि बौद्ध पौर्णिमा साजरी करणं एवढ्यावर सीमित केलेला आहे। आणि असे भविष्यामध्ये आपले वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत असतो आणि एक चांगली मोठी सांस्कृतिक नगरी म्हणून वसई आपली पुढे येत आहे आणि एक चांगल्या नावारूपाला येत आहे। धन्यवाद। दरवर्षी कार्यक्रम 3-4 दिवसाचा असतो, यावेळेस काय आचारसंहितेच्या कारणामुळे आपण त्या कार्यक्रम थोडा आटोपता घेतलेला होता। धन्यवाद। 205 वर्ष धर्मांध पोर्तुगीजांनी वसईवर जुलूम करत राज्य केलं आणि नरवीर चिमाजी अप्पा पेशवे यांनी धर्मांध पोर्तुगीजांचं शासन 286वा हा वसई विजय उत्सव यावेळी साजरी करण्यात येत आहे। महानगरपालिका स्थापन झाल्यापासून 2 वर्षांनंतर महानगरपालिकेच्या स्तरावर हा वसई विजयोत्सव साजरी करण्यात येत आहे। वसई विजयोत्सव पूर्वापार वसईची जनता, वसईचे देशप्रेमी, धर्मप्रेमी नागरिक गेली 286 वर्ष करतच आहे। पण वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटीलजी यांनी मनावर घेतलं आणि महानगरपालिकेच्या स्तरावर हा वसई विजयोत्सव भव्य प्रमाणात सुरू केला। तर त्यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र सरकारचं पर्यटन विभाग यांचे समस्त वसईकर खूप खूप आभार मानतात। या वसई विजयासाठी आपले एकूण 21,000 मावळे कामी आले। त्यांना श्रद्धांजली म्हणून हा वसई विजयोत्सव साजरी करण्यात येतो। वसई वर विजय मिळवल्यानंतर फक्त हिंदूंनीच नाही तर ज्यांच्यावर अत्याचार झालेले ते नेटिव्ह म्हणजे वसईतच राहणारे पण पोर्तुगीजांनी दाटवलेले अशांनी देखील जल्लोष साजरी केला, कारण आता आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त झालो। तर या वसई विजय उत्सवात
सर्व धर्मीय नागरिक सहभागी होत असतात। चिमाजी अप्पांना कल्याणच्या सुभेदाराने देखील 400 सैनिक मदत म्हणून दिले होते। त्यामुळे सर्व धर्मीय नागरिक या वसई विजयोत्सवात आनंदोत्साहाने दरवर्षी सहभागी होतात। यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे विशेष बाब म्हणजे हा वसईचा जो विजय आहे तो पोर्तुगीज सत्तेविरुद्ध भारतीयांनी मिळवलेला पहिला विजय आहे। तर हे देखील वसई विजयोत्सवाचं फार मोठं महत्व आहे। पोर्तुगीज सत्ता युरोपीय सत्तेविरुद्ध मिळवलेला भारतातला पहिला विजय हा वसईत मिळवला गेला। तो वसई विजयोत्सवाचं एक नाविन्य आहे। आणि ते या ठिकाणी चिमाजी अप्पांना आपण पूजन वाढवून या ठिकाणी आजच्या या उत्सवाचं या ठिकाणी आपण पूजन करत आहोत। नारायण मानसाहेब श्रीफळ वाढवत आहेत। त्यानंतर पाहिजे हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।